अप्रतिम, सुंदर. कीबोर्डवरनं हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची सुरावट वाजते आणि तीही इतक्या सहज सुंदरपणे, हे आत्ताच सिद्ध झालं. या यशस्वी प्रयोगाबद्दल मी तुमचं अभिनंदन करते. मित्रांनो, हे आहेत आपले आजचे कलाकार अमोल डोंगरे. नमस्कार अमोल. नमस्कार. कीबोर्डवरनं भारतीय शास्त्रीय संगीत वाजवायचं ही अनोखी कल्पना तुम्हाला कशी सुचली? सुरुवातीला माझं जे शिक्षण आहे संगीतातलं ते मी तबला आणि गायनाने सुरू केलं होतं. बरं. पण बाय प्रोफेशन माझं इंजिनिअरिंगचा अभ्यास सुरू होता आणि मी सिव्हिल इंजिनियर स्वतः आहे. आणि नंतर जेव्हा माझं साईटवरती वगैरे काम सुरू झालं तेव्हा माझा आवाज आणि रियाज हा होत नव्हता. तर संगीतावरती प्रेम तर खूप होतं आणि काहीतरी करायचं पण नक्की होतं, निश्चित करायचं होतं. तर माझ्या बहिणीकडे एक कीबोर्ड होता, सिंथेसायझर होता. तर त्यात पहिल्यांदा मी वाजून बघितलं की कसं वाटतं, आपल्या ज्या चीजा आहेत, बंदिशी आहेत, आणि त्या लोकांना खूप आवडल्या. तर मग हाच प्रयोग पुढे का करू नये, जास्त जास्त अधिक लोकांना पोचू का नाही, असं एक मनात विचार आला. आणि मग कीबोर्डचा माझा जो प्रवास आहे शास्त्रीय संगीताचा सुरू झाला. बरं. पण ही साधना करताना तुम्ही कुणाचं मार्गदर्शन घेतलं का, किंवा कसा पाठपुरावा केला? सुरुवातीला कसं आलं की जेव्हा आपल्याला एखादं शिक्षण घ्यायचं असतं किंवा सतार शिकायची आहे किंवा सरोज शिकायचं आहे तर तसे आपल्याला गुरु भेटतात. पण जेव्हा कीबोर्ड मी वाजवत होतो तेव्हा मला पहिल्यांदा त्याची शैली समजून घ्यायला लागली. त्याकरता मला इनॉक डॅनियल त्यांचं मार्गदर्शन मिळालं. फिंगर टेक्निक्स कसे असायच्या पाहिजेत, ह्या वाद्याची माहिती काय आहे, त्याला ऑप्टिमम यूज कसा करता येईल, आणि हाऊ टू अचीव्ह द फाईननेस इन म्युझिक, हा जो विचार मला त्यांनी शिकवला. त्यानंतर पंडित शिवकुमार शर्मा यांच्याकडून मला शास्त्रीयचा थोडा जो एक अभ्यास आहे त्याचा मला आशीर्वाद मिळाला. आणि माझी आई स्वतः डॉक्टर माधुरी डोंगरे ह्याच्याकडून शास्त्र जे आहे संगीतातलं, असा तिघांचा जो एक मेळ करून मी माझी एक शैली करायचा प्रयत्न केला. आणि साधना करताना काही अडथळे आले का? म्हणजे काय असतं की प्रत्येक वाद्याची काही शक्तिस्थानं असतात, काही मर्यादा असतात. तर वाद्य निर्मिती करताना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. हो, निश्चितच. उदाहरणार्थ आपण जेव्हा एखादं वाद्य बघतो तेव्हा त्याची काही एक गव्हर्निंग फॅक्टर असतो. तसं इन्स्ट्रुमेंटमध्ये सुद्धा कीबोर्डमध्ये एक टच रिस्पॉन्स हा जो एक गव्हर्निंग फॅक्टर आहे. तुम्हाला त्याचं एक प्रात्यक्षिक दाखवतो की जर का टच रिस्पॉन्स आपण घेतलं नाही तर ते नोट असे फ्लॅट वाजतात. म्हणजे आपल्या शास्त्रामध्ये स्वर काकू हा जो एक प्रकार आहे, म्हणजे स्वरांचा जो कमी जास्तपणा लगाव आपण करतो, तर त्याच्यामुळे हा जो व्हॉल्यूम आहे हा आपल्या फिंगर टिप्स वरती येतो. तर त्याचं मला एक हे दाखवतो. आता हेच नोट सगळे वाजवले असे मी, तर हा जो एक शास्त्रीय संगीताचा जो एक नाद आणि लय लगाव जो आहे, सुरांचा लगाव, तर तो आपल्याला याच्यामध्ये येतो, टच रिस्पॉन्स मध्ये येतो. तर हा त्याचा गव्हर्निंग फॅक्टर आहे कीबोर्डचा. इव्हन एक दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा बऱ्याच अशा पाठ्या बघतो की कॅसिओ क्लासेस, तर लोकांना म्हणजे ते पण सांगायला लागलं की कॅसिओ हे कंपनीचं नाव आहे आणि कीबोर्ड हे या वाद्यात किंवा सिंथेसायझर, कीबोर्ड इज अ फॅमिली. कीबोर्ड हार्मोनियम, कीबोर्ड ऑर्गन, कीबोर्ड अकॉर्डियन, आणि मग हा सिंथेसायझर त्यातला एक त्या फॅमिली मधलाच एक प्रकार आहे. असं इथून सुरू करायला लागलं. म्हणजे इतकं अज्ञान असतं लोकांना. बरोबर. पण थोडंसं अजून प्रात्यक्षिक दाखवलं एखाद्या रागाचं तर मी तुम्हाला राग बागेश्री मध्ये दाखवतो. त्यामध्ये आपण जेव्हा एखादी शैली निर्माण करतो त्याच्यामध्ये आलाप, जुळणी, झाला, म्हणजे ही एक खासियत आहे इन्स्ट्रुमेंटल म्युझिकची. तर त्याचं तुम्हाला एक दाखवतो.
आणि गाणी, मस्ती गप्पा आणि गाणी. ब्रेक नंतर स्वागत. तुम्ही बघत आहात क्लोजअप M2G2 आणि आज आपण गप्पा मारत आहोत कीबोर्ड प्लेयर अमोल डोंगरे यांच्याशी. अमोल यांचं कीबोर्डवरचं संगीत कौशल्य तर तुम्ही पाहिलंतच, शिवाय त्यांनी स्वतःच सांगितलं की ते पेशाने सिव्हिल इंजिनियर आहेत. इंजिनिअरिंग आणि संगीत ह्या विषयावर तुम्ही सातत्याने लेखन सुद्धा करता, त्यामुळे कलाकार, तंत्रज्ञ, लेखक असं तुमचं बहुढंगी व्यक्तिमत्व आहे, नाही का? काय लेखन करता तुम्ही? बेसिकली म्युझिक आणि इंजिनिअरिंग हा जो एक रिलेशन आहे किंवा म्युझिक आणि फिजिक्स मधलं जे रिलेशन आहे, म्युझिक आणि मॅथमॅटिक्स, अकॉस्टिक, आर्किटेक्चर, तर या सगळ्याची सांगड घालण्याचा मी एक प्रयत्न करतोय आणि त्यावरती सतत लेखन करत असतो. मी जेव्हा पंडित शिवकुमार शर्मा यांना भेटलो पहिल्यांदा, तेव्हा हा जो विचार माझा मांडला की रिगार्डिंग म्युझिक आणि इंजिनिअरिंग, तर ते मला एक छोटं उदाहरण असं सांगितलं की आपण जेव्हा तंबोरा बघतो तेव्हा जी तंबोरची लेंथ असते ती किती पाहिजे, तो डायमीटर किती असतो, तो धातू कुठला असतो, तर हे जे सगळे आस्पेक्ट्स आहेत त्यावर आपण तो डिझाईन करतो कुठलं इन्स्ट्रुमेंट. जसं संतूर आहे, त्याचं स्ट्रिंग छोट्या असं ट्रॅपेझियम आकार असतो, तो काय असतो, तर हे जे सगळं शास्त्र आहे त्याचं रिलेशन निश्चितपणे आहे की आपण जेव्हा लयकारी करत असतो तेव्हा ते दॅट इज मॅथमॅटिक्स. किंवा जेव्हा आपण एखादं इनबिल्ड कलर्स ऑफ म्युझिक असं जेव्हा आपण म्हणतो की एखादा रागदारीचा काही रंग असतो, एखादा म्हणजे कलर ऑफ डिव्होशन किंवा कलर ऑफ रोमान्स किंवा कलर ऑफ सॅडनेस, तर हे जे दोघांमधलं जे साम्य आहे हा एक वर्कशॉप मी हँडल करतो. त्याला म्युझिक आणि आर्किटेक्चर असं रिलेशन त्यात करतो. पंडित शिवकुमार शर्मांचा तुम्ही उल्लेख केला, त्यांच्याबरोबर तुम्ही एक अनोखा प्रोजेक्ट करत आहात इंजिनिअरिंगचा, म्युझिक इंजिनिअरिंगचा, त्याबद्दल काय सांगाल? त्याच्याबद्दल माझं लेखन चालू आहे आणि माझा विचार आहे की हे जे सगळे आस्पेक्ट्स आहेत त्याचं एक असं कधी बुकलेट काढता आलं तर ते माझा विचार आहे की ह्या एक वर्षभरामध्ये तरी की एक म्युझिक इंजिनिअरिंग असं एक छोटंसं टायटल मला एक प्रसिद्ध करायचं आहे. बरोबर आहे, कलाकार आपल्या कलेमध्ये मग्न असतो, पण जेव्हा लोकांकडनं पावती मिळते किंवा सरकार दरबारकडून त्याचं कौतुक होतं, त्या मला वाटतं खऱ्या अर्थाने त्याच्या कलेचं चीज होतं. म्हणूनच खरंच आम्हाला आनंद वाटतो की भारत सरकारने तुम्हाला शिष्यवृत्ती दिली आहे. शिवाय बजाज कंपनी आणि पुण्याचे महापौर यांच्याकडनं तुम्हाला बक्षिसं सुद्धा मिळाली आहेत, नाही का? कधी मिळाली ती बक्षिसं? जेव्हा पुणे गौरव किंवा एक 15 ऑगस्टला एक सत्कार असतात पुण्यातले काही नवोदित कलाकारांचे वगैरे, तेव्हा माझा पुण्याच्या महापौरांतर्फे सत्कार झाला होता आणि मॅन ऑफ कॅलिबर अशी एक अवॉर्ड होतं. त्यात काही जे 10 नॉमिनेट्स होते त्यातला मी एक पुण्यामध्ये होतो. अच्छा. शिवाय तुमच्या काही सीडीज सुद्धा आल्या आहेत, नाही का? माझ्या 2 अल्बम्स आहेत. त्याच्यामध्ये मी शास्त्रीय संगीतच वाजवलेलं आहे. क्लासिक मेलोडी ऑन कीबोर्ड असे ते अल्बम्स आहेत आणि कीबोर्ड मॅजिक असे व्हॉल्युम्स आहेत त्याच्यामध्ये. त्यामध्ये रागदारीच मी पेश केलेली आहे. अच्छा. आणि फक्त रागदारीच याच्यावरनं पेश करायचे असं तुम्ही काही चंग बांधला आहे? पण एरवी तुम्ही असे काही साथ संगतीचे कार्यक्रम वगैरे करता का? नाही, सहसा करत नाही. जास्त करून मी रागदारीच वाजवतो. तुमचं डेडिकेशन इथेच आहे आणि मला वाटतं तेच स्पेशलायझेशन तुमचं ठरलेलं आहे आणि फार वेगळं आहे ते, नाही का? म्हणजे फार कॉमन नाहीये. आणि तुम्ही हा जो अनोखा प्रयोग केला आहे त्याबद्दल मान्यवरांचं काय मत आहे, रसिकांचं काय मत आहे असं तुम्हाला वाटतं? रसिकांचं तर खूपच चांगलं मत मला मिळालं, पण मी आवर्जून सांगेन असं की जेव्हा मी उस्ताद सईदुद्दीन डागर यांच्याकडे पहिल्यांदा भेटायला गेलो तेव्हा थोडंसं मी घाबरलो होतो, कारण ते अगदी प्रॉपर शास्त्रीय संगीताचे अभ्यासक, त्यांची प्रतिक्रिया काय असेल वगैरे. तर त्यांना सांगितलं की मी तुमच्या पुढे थोड्या वाजून दाखवू का, तुम्हाला कसं वाटतंय वाद्य ऐकल्यावरती? तर ते म्हणले की निश्चितच, म्हणजे आधी तू जेव्हा आला होतास तेव्हा मला वाटलं की काय वाजवणार आहे हा, पण मला खूपच आनंद वाटला ऐकून आणि तू चालू ठेव असं मला त्यांनी शाबासकी मातून दिली. त्याशिवाय डॅनियल सरांकडे पण जेव्हा मी पहिल्यांदा शिकायला गेलो होतो तेव्हा सांगितलं की मला वेस्टर्न म्युझिक किंवा ह्याच्यामध्ये फारसा रस नाहीये, मला वाद्य तर शिकून घ्यायचं आहे. तर त्यांनी पण मला छान एक रिस्पॉन्स असा चांगला दिला. त्याशिवाय एक माझा कार्यक्रम होता एका क्लबमध्ये, तर तेव्हा ते म्हणले की कीबोर्डचा कार्यक्रम आहे तर तुम्ही फिल्म म्युझिक काय ते वाजवा म्हणून, तर तुम्ही शास्त्रीय वाजवाच आधी पण नंतर ते पण वाजवा. तर सगळा वेळ संपला, 2 तासाचा प्रोग्रामचा होता. माझं क्लासिकल मी वाजवलं 2 तास आणि कोणाला कळलं नाही की आपला हा वेळ संपत आलेला आहे. आणि नंतर ते म्हणले की नाही ठीक आहे तुम्ही हेच वाजवा फिल्म म्युझिक. आपल्याला मोठी पावती आहे, छान मला रिस्पॉन्स रसिकांनी दिलेली. खरंच मित्रांनो, देवाने एक गोष्ट सर्वांना सारखीच दिलेली असते, ती म्हणजे वेळ. ह्या मौल्यवान वेळेचा कोण कसा उपयोग करतो हे जो तो आपल्या बुद्धीनुसार, कृतीनुसार ठरवत असतो. आणि अमोल डोंगरे यांचं मला विशेष अभिनंदन करावं असं वाटतं, कारण त्यांच्या वाटेला आलेला प्रत्येक क्षण त्यांनी सार्थकी लावला आहे. तुम्हाला मी खूप धन्यवाद देते M2G2 ला भेट दिल्याबद्दल आणि आमच्यातर्फे ही छोटीशी प्रेमाची भेट. कार्यक्रमाचा शेवट तुमच्या कीबोर्डच्या स्वरांनीच करूया. निश्चितच. मी आपल्या पुढे एक पहाडी धून वाजवतो
दादर तालामध्ये. हो.